सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 22 सप्टेंबर 2025 सोमवार दिवशी नवरात्रीला प्रारंभ होत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरात घटस्थापना, मंगल कलशाची स्थापना, अखंड दिव्याची स्थापना आपल्याला जेवढी होईल तेवढी मनोभावे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. मनापासून हृदयापासून केलेली सेवा कधीच खाली जात नाही. आई हजार पटीने जागृत अवस्थेत आपल्या घरात वास करत असते. नवरात्रीत आई आपल्याला सूक्ष्म स्वरूपात दर्शन सुद्धा देऊन जाते. त्याआधी महिलांनो, घटस्थापनेच्या आधी आपल्याला देवी आईला प्रिय असणाऱ्या वस्तू नक्की खरेदी करून आणायच्या आहे. घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या नवरात्रीला पहिल्या माळेला जरी तुम्ही खरेदी केली आणि मग घटस्थापना केली तुम्ही तरीही चालेल, किंवा तुम्ही जर आधीच पितृपक्षात जरी देवी आईच्या वस्तू दरवर्षी खरेदी करत असाल तर तुम्ही तसंही करू शकता. तुम्ही जसं करता दरवर्षी आधी खरेदी करत असाल आधी खरेदी करा. नाहीतर काहींचं म्हणजे परंपरेनुसार घटस्थापनेच्या दिवशी पितृपक्षाची अमावस्या गेली, भाद्रपद अमावस्या संपल्यानंतर घटस्थापनेच्या वस्तू, देवी आईला प्रिय असणाऱ्या वस्तू महिला खरेदी करत असतात. तुम्ही जसं करतात तसं खरेदी करा, पण देवी आईला प्रिय असणाऱ्या या वस्तू आवर्जून खरेदी करून घरी आणायच्या आहे. त्याशिवाय घटस्थापना पूर्ण होऊ शकत नाही. देवी आईची सेवा यामुळे अपूर्ण असते. म्हणून या वस्तू आवर्जून खरेदी करा, शुभ ठरत असतं. तर पहिली वस्तू म्हणजे देवी आईचा 16 शृंगार. टिकली, कुंकू, बांगड्या, खण, नारळ, कंगवा, लिपस्टिक, नेलपेंट, वेणी, गजरा, अत्तर. तुम्ही देवी आईची ओटी भरत असाल पहिल्याच दिवशी तर आवर्जून या वस्तू आवर्जून खरेदी करा आणि देवी आईला घटस्थापनेच्या दिवशी देवी आईला अर्पण जरूर करा. खण, नारळ किंवा ज्या 16 शृंगाराच्या वस्तू असतात, नंतर त्या वस्तू तुम्ही स्वतः जरी वापरल्या ना महिलांनो, 9-10 दिवस म्हणजे यावर्षी तर 10व्या-11व्या दिवशी दसरा आलेला आहे 2 ऑक्टोबरला, तर घटस्थापनेच्या दिवशी या 16 शृंगाराच्या वस्तू देवी आईच्या चरणी अर्पण कराव्या आणि मग नंतर आपण दसऱ्याच्या दिवशी त्या वस्तू तुम्ही स्वतः जरी वापरल्या किंवा एखाद्या देवी मंदिरात ठेवून या. मी तर म्हणते तुम्ही घरातल्याच व्यक्तींनी, तुमच्या मुली असतील किंवा तुम्ही असाल, देवी आईचा आशीर्वाद असतो. 9 दिवस आपण घटस्थापनेच्या इथं देवी आईजवळ त्या वस्तू देवी आईला अर्पण करतो. देवी आईचं विसर्जन झाल्यानंतर त्या वस्तू देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपण वर्षभर त्या वस्तू वापरल्या, आपल्या सुख सौभाग्यात सुद्धा वाढ होत असते. मुलींना देऊ शकता, तुम्ही स्वतः वापरू शकतात त्या वस्तू. तर आवर्जून 16 शृंगाराच्या वस्तू मी जेवढ्या सांगितल्या, तुम्हाला त्याहून जास्त आठवत असतील तर देवी आईसाठी आठवणीने 16 शृंगाराच्या वस्तू ज्या तुम्ही दरवर्षी घेत असाल ना, तर नक्की आणा आणि घटस्थापना करताना देवी आईला नक्की अर्पण करा. त्याचबरोबर महिलांनो, घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी एक वडाचं पान आणून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून तुम्ही घट बसवलेले असतील, मंगल कलश स्थापन केलेला असेल किंवा अखंड दिवा लावलेला असेल, तिथं तुम्हाला अर्पण करायचं आहे. कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि ते पान तिथं अर्पण करायचं आहे. रोज 9 दिवस त्या पानाची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. जरासं चुकलं तरी पण काही चिंता करू नका. पतीला, मुलांना प्रगतीचे मार्ग मिळतात, घरात भरभराट होते. देवी आईचा, कुलदेवी आईचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्याला मिळत असतो. म्हणून आपल्याला पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी एक वडाचं पान तुम्ही वडाच्या झाडावरून तोडून आणलं किंवा तिथं पडलेलं असेल, धुवून घ्या, पुसून घ्या आणि घटस्थापना झाल्यानंतर किंवा तुम्ही घटस्थापना करत नसाल, मंगल कलश भरत असाल, अखंड दिवा, तिथं देवी आईचं, कुळदेवीचं नाव घेऊन ते पान अर्पण करायचं आहे. 9 दिवस तिथून हलवू नका, तिथंच राहू द्या. त्याच्या खाली थोडीशी तांदळाची रास करा, त्यावर ते पान ठेवा. रोज 9 दिवस त्या पानाची पूजा करायची आहे. अखंड सुख सौभाग्य तुम्हाला प्राप्त होणारा हा उपाय, ही सेवा आहे. वडाचं पान कुलदेवीला खूप प्रिय आहे, म्हणून पहिल्याच दिवशी एक वडाचं पान जरूर घेऊन या आणि घटस्थापनेच्या इथं देवी आईला अर्पण जरूर करा. त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घेऊन यायचा आहे.
दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि तो शंख आणून आपली घटस्थापना झालेली असेल किंवा देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, श्रीयंत्र तर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचे आसन आहे, तिथं तुम्ही श्री हरी विष्णूंना किमान 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा 21 वेळा मंत्र जपून माता लक्ष्मी समोर तो शंख तुम्हाला ठेवायचा आहे। आधी शंखाला अभिषेक करून घ्या, धुवून वगैरे घ्या। तुमच्याकडे आधीचाच असेल तर ठीक आहे, पण तुम्ही नवा कोरा शंख आणत असाल तर आधी स्वच्छ करा आणि मग तो शंख तुम्हाला देवघरात स्थापन करायचा आहे आणि रोज 9 दिवस त्या शंखाची पूजा करायची आहे। किंवा तुम्ही नेहमीसाठी जरी म्हणजे देवघरात स्थापन केला शंख तुम्ही घेताना दक्षिणावर्ती शंख घ्यायचा आहे। तिथं भरपूर शंख असतात, विचारून घ्या, तुम्हाला खात्रीशीर आपल्याला दक्षिणावर्ती शंखच आणायचा आहे आणि त्या शंखाची रोज आपल्याला पूजा करायचा आहे। भगवान विष्णूंची ज्या घरात ही सेवा होते तिथे लक्ष्मी स्थिर स्वरूपात अखंड वास करत असते। ज्या घरात दक्षिणावर्ती शंख पूजतात त्या घरात बाधा, नकारात्मकता कधीच येत नाही। घरात जर नकारात्मकता असेल तर महिलांनो, मुलं बाळा ऐकत नसतील, मुलांची प्रगती होत नसेल, आवर्जून घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच दक्षिणावर्ती शंख घेऊन यायचा आहे आणि देवी लक्ष्मी समोर तो शंख स्थापित करायचा आहे आणि त्याची रोज 9 दिवसात पूजा करा आणि कायमस्वरूपी तुम्ही तो शंख रोज देवघरात पूजनासाठी ठेवू शकता। सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील, साक्षात लक्ष्मी नारायण तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील। बघा, हे 9 दिवस इतके सोन्यासारखे असतात आणि ज्या ज्या वस्तू आपण देवांच्या देवी प्रिय वस्तू आणतो ना, त्याच्या 1000 पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असतं। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा 9 दिवस देवी आईसाठी कमळाचं फूल अवश्य घेऊन या महिलांनो। बघा, शोधा, मिळून जाईल। फुलवाल्या दादांकडे तुम्हाला कमळाची फुलं आवर्जून मिळून जाईल। आता तुम्हाला रोज नाही मिळालं, किमान पहिल्या दिवशी तरी देवी आईला कमळाचं फूल अवश्य व्हायचं आहे। रोज नाही मिळालं तर एक दिवस का होईना पहिल्या माळेला किंवा अष्टमी असेल, सप्तमी असेल किंवा शुक्रवार असेल, देवी आईला कमळाचं फूल खूप प्रिय आहे। असं नाही की देवी लक्ष्मी म्हणजेच आपली कुलस्वामिनी असते। तुम्ही घटस्थापना केलेली असेल, मंगल कलश स्थापना, घरात देवी आईचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, देवी आईला आवर्जून एक का होईना कमळाचं फूल, तुम्हाला गुलाबी मिळो किंवा लालसर मिळो, पण देवी आईला कमळाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे। म्हणून पहिल्या माळेला किंवा तुम्ही इतर दिवशी सुद्धा देवी आईला कमळाचं फूल अवश्य व्हायचं आहे। देवी प्रसन्न होईल, तुमच्या सर्व मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करेल। लेकरा बाळांची प्रगती सुरू होते, ज्या काही अडीअडचणी असतात ना त्या दूर होतात। देवी आई कमळाच्या फुलाने खूप प्रसन्न होते। त्याचबरोबर पिवळ्या कवड्या पहिल्याच माळेला महिलांनो आवर्जून आपण जेव्हा खरेदी करत असाल, घटस्थापनेच्या वस्तू वगैरे घेताना पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल। बघा, शोधा, मिळेल तुम्हाला। पिवळ्या कवड्या पहिल्याच माळेला 7 पिवळ्या कवड्या आणायच्या आहे। तुम्हाला जास्त आणायच्या असेल 11 आणू शकता, किमान 7, 5 पण नाही, 7 पिवळ्या कवड्या। आणि तुमच्याकडे आधीच्या असतील तर अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे। तुम्ही आधीच्या कवड्यासुद्धा धुवून वगैरे पहिल्या माळेला देवी आई समोर नक्की पूजा करा। नसतील तर पहिल्या माळेला अवश्य घेऊन यायच्या आहे। देवघरात घटाजवळ पिवळ्या कवड्यांची रोज पूजा करा। पिवळ्या कवड्या लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवायच्या आहे। यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरात धनाची वाढ होते, बरकत येते, लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते, घरात स्थिर राहते आणि पैशांची आवक वाढते। घरात कधीच पैसा नाही अशा गोष्टी कधीच त्या घरात घडत नाही। म्हणून पिवळ्या कवड्यांची सेवा लक्ष्मी मातेच्या चरणी या नवरात्रीत आवर्जून द्या। आधीच्या असतील तर धुवून चुवून तुम्ही दरवर्षी जशी म्हणजे नेहमी जशी पूजा करता तशी पूजा करा। नसतील तर नक्की घेऊन या। नवरात्रीत देवीला लाल फुलं खूप प्रिय आहे। जास्वंदाची मिळाली, जास्वंदाची अर्पण करा।
गुलाबाची मिळाली तर गुलाबाची अर्पण करा, पण लाल फुलं शेवंतीची मिळाली तुम्हाला, शेवंतीची लाल जांभळी फुलं असतील ती सुद्धा देवी आईला खूप प्रिय आहे. आणि त्यात जास्वंद, गुलाब, कमळ आणि शेवंती ही 4 फुलं तर देवी आईला खूप प्रिय आहे. या सेवेने सर्व कष्टातून आपली मुक्ती होते. आपण जे कष्ट घेतो ना, काही वेळा खूप मनुष्य कष्ट घेतो, त्याला हवं तसं फळ मिळत नाही. तर या नवरात्रीत देवी आईला जास्वंद असेल, गुलाब असेल, शेवंती असेल, जी लाल फुलं आहे ना, ती पहिल्या माळेपासून शेवटची म्हणजे 9 रात्रीचे 9 दिवस जर तुम्ही अर्पण केले ना, तुमच्या कष्टाला 1000 पटीने फळ मिळायला लागेल. तुम्ही आज 500 कमवत आहात तर तुम्ही 5000 एका दिवसाला कमवायला लागाल. अशी देवी आई आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून कष्टाला फळ मिळण्यासाठी नवरात्रीत देवीला लाल फुलं अवश्य अर्पण करायचं आहे. बघा, शोधा, मिळून जाईल. जास्वंद देवी आईला प्रिय आहे. गुलाब, शेवंती किंवा कमळाचं फूल देवी आईला आवर्जून अर्पण करा. या नवरात्री सरस्वती प्रिय किंवा श्री विष्णू प्रिय म्हणजे मोराचे पीस, सरस्वती मातेचे वाहन हे मोर आहे, म्हणून मोराचे पीस नवरात्रीत अवश्य घेऊन या. सरस्वती माता विद्येची देवता आहे आणि आपल्या मुलांची शिक्षणात, करिअरमध्ये, नोकरीत भरभरून प्रगती होते, त्यांना यश मिळतं. म्हणून नवरात्रीत मोराचे पीस आणून देवघरात, मुलांच्या रूममध्ये, उत्तर दिशेकडं किंवा तुमच्या प्रत्येक रूममध्ये जरी 2-2 मोरपीस ठेवले आणि थोडेसे मोरपीस आपल्या देवघरात जिथं घटस्थापना करतो तिथं आवर्जून ठेवायचे आहे. जरी तुमच्याकडे आधीचे मोरपीस असतील, त्यात वाढ केली तर आपल्या घरात धनाची, विद्येची वाढच होणार आहे, कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून श्री विष्णू प्रिय, सरस्वती मातेचे प्रिय म्हणजे मोराचे पीस अवश्य महिलांनो घेऊन या आणि आपल्या देवघरात सुद्धा ठेवा. मुलं जिथं अभ्यास करता, पहिल्याच माळेला आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एक 4-5 मोराचे पीस किंवा जास्त नसतील 2 मोराचे पीस मुलांचं लक्ष जाईल. म्हणजे मुलं ज्या भिंतीकडं रोज जास्त म्हणजे त्यांचं लक्ष केंद्रित होतं त्या भिंतीला तरी मोराचे पीस आवर्जून लावून द्या किंवा ठेवून द्या. बघा, मुलांची इतकी प्रगती होईल, मुलांना यश मिळायला लागेल. प्रत्येक रूममध्ये जरी तुम्ही मोराचे पीस लावले, ठेवले, घरादाराची रात्रंदिवस प्रगती सुरू होईल. त्याचबरोबर मोर श्रीकृष्णांना, श्री विष्णूंच्या मोराचा पीस श्रीकृष्णांच्या, श्री हरी विष्णूंच्या डोक्यावर कायम असतो. ही सुद्धा श्री विष्णूंची सेवा आहे. त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपलं दुःख, दारिद्र्य दूर करते. म्हणून मोराचे पीस आवर्जून लावा. त्याचबरोबर नवरात्री चांदीचं लक्ष्मीचं नाणं तुमच्याकडे आधीचं असेल महिलांनो तर त्याची पूजा अवश्य करा. नसेल आणि तुम्हाला खूप दिवसांपासून घ्यायचं आहे, तुम्हाला वाटत असेल की या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी देवी लक्ष्मीचं चांदीचं नाणं आणून पूजन करणार आहे, तर तुम्ही नवरात्रीत जरी ते नाणं खरेदी करून आणलं आणि 9 दिवस त्यांची पूजा केली देवी आईसमोर आणि नंतर तुम्ही लक्ष्मीपूजनात जरी पूजलं, आवर्जून या नवरात्रीत देवी आईचं चांदीचं लक्ष्मीचं नाणं अगदी छोटंसं जरी आणलं ना, तुम्हाला जेवढं परवडेल ना तेवढं चांदीचं नाणं देवी लक्ष्मीचं नक्की घेऊन या. देवघरात पहिल्याच दिवशी पूजन करायचं आहे. या सेवेने घरात सुख समृद्धी वाढत असते, घरात कशाला कमी पडत नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केळीचं पान अवश्य घेऊन या. तुम्ही जो देवांना फळांचा किंवा काही तुम्ही गोडाधोडाचा केलं असेल, तुम्ही फराळाला वगैरे, त्याचा नैवेद्य तुम्ही केळीच्या पानावर देवांना या दिवशी देवी आईला आवर्जून दाखवा केळीच्या पानावर. आणि जेव्हा तुम्ही घट बसवतात, घटस्थापना करता, टोपलीत खाली जरी तुम्ही केळीचं पान ठेवलं आणि त्यावर घटस्थापना केली, यामुळे देवीला खूप प्रसन्न करता येतं आपल्याला. म्हणून केळीचं पान पहिल्याच दिवशी आवर्जून घेऊन या. त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गोकर्णाची मुळं किंवा तुम्हाला शेंगा मिळाल्या तर आवर्जून आणा. फुलं मिळाली, मूळ मिळालं गोकर्णाचं, निळं गोकर्ण असू दे, पांढरं असू दे, गोकर्णाची फुलंसुद्धा माता गौरीला
खूप प्रिय आहे। जशी महादेवांना प्रिय आहे तशीच गौरी मातेला, लक्ष्मी मातेला सुद्धा गोकर्णाची फुलं खूप प्रिय आहे। गोकर्णाचं मूळ मिळालं, मी म्हणत नाही की वेल लगेच उपटून टाका, त्याच्या शेंगा मिळाल्या, शेंगा घेऊन या 2-4 देवी आईजवळ, त्या शेंगांची पूजा करा आणि नंतर एखाद्या कुंडीत वगैरे त्या शेंगा लावल्या, तुम्ही त्याचा वेल उगवला, तुमच्या घरात बघा दिवस रात्र प्रगती होत राहील, भरभराट होत राहील। म्हणून तुम्हाला पहिल्याच दिवशी गोकर्णाची मुळं किंवा शेंगा जर मिळाल्या घटाजवळ नक्की पूजेत ठेवा। फुलं मिळाली देवी आईला अर्पण करा, नंतर त्या शेंगा 1-2 शेंगा तुम्ही तिजोरीत ठेवा। यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि देवी आई घरात कधीच कशाची कमी पडू देत नाही। तसेच तुम्हाला देवी आईला आसन आणायचं असेल, चांदीचं वगैरे आणायचं असेल, छत्र आणायचं असेल, बघा देवी आईचं आसन असतं, त्यावर छत्री वगैरे असते, पाट असतं, देवी आईच्या पादुका, देवी आईची लक्ष्मी मातेची मूर्ती, श्रीयंत्र। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या देवी आईला प्रिय वस्तू नक्की खरेदी करून आणा। तुम्हाला चांदीच्या परवडत असतील तर चांदीच्या आणा, पंचधातूच्या आणल्या तरीही चालेल, नक्की खरेदी करून आणा। देवघरात घटाजवळ पूजा करायची आहे। तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहात की मी घरी देवी लक्ष्मीची मूर्ती आणेल चांदीची, तर तुम्ही या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घेऊन या आणि घटस्थापनेच्या दिवशी स्वतः जरी तुम्ही 16 वेळा किंवा 1 वेळा जरी श्री सूक्त पाठ केला आणि देवी आईला अभिषेक केला आणि तांदळाच्या राशीवर देवी आईच्या मूर्तीची स्थापना केली, तुम्ही घरच्या घरी सुद्धा देवी आईला अभिषेक करू शकता महिलांनो, आणि देवी आईची स्थापना तुम्ही अवश्य करा। बघा पहिल्या दिवशी केलेली स्थापना म्हणजे मूर्तीची स्थापना केली तर इतके शुभ परिणाम देऊन जाईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुम्हाला। म्हणून तुम्हाला देवी आईचं आसन आणायचं असेल, छत्री आणायची असेल, पाट, देवीच्या पादुका, देवी लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र, तर या दिवशी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घेऊन यायच्या आहे। आपण जर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवी आईची चांदीची आसनं, आसनाला छत्र देवीसाठी खरेदी केली किंवा देवी लक्ष्मीची पावलं खरेदी केली, तुम्ही उंबरठ्यावर लावली महिलांनो, देवी आई कायम आपल्यावर कृपा छत्र ठेवते, कृपा आशीर्वाद देत राहते। त्या घरात कधीच म्हणजे धनधान्याला, सुख ऐश्वर्याला, पैसा बरकतीला कधीच कशाला कमी राहत नाही आणि कुठलंच देवी आई संकट आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कधी येऊ देत नाही। कायम तिचं कृपा छत्र आपल्याला कायम मिळत राहतं। म्हणून या वस्तू पहिल्याच दिवशी नक्की खरेदी करून आणा। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आंब्याची पानं महत्त्वाची आहे महिलांनो, काही नाही जमलं तुम्हाला पण पहिल्याच दिवशी आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं घरी आणून देवी आईचा घट तुम्ही जिथं स्थापन करता त्या जागेला छान रांगोळी वगैरे काढून आणि तुम्हाला त्या आंब्याच्या पानांनी, झेंडूच्या तोरणांनी छान असं देवी आईला जिथं घटस्थापना करणार ती जागा छान सजवायची आहे। आणि आपलं दार, मुख्य दार सुद्धा या दिवशी महिलांनो आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांनी छान असं छोटं का होईना तोरण बनवा किंवा तुम्ही बाहेरून विकत आणलं, आपल्या घराच्या मुख्य दाराला पहिल्याच दिवशी, आपण दसऱ्याला तर प्रत्येक जण लावतो, पण जेव्हा घरात घटस्थापना होते, साक्षात देवी आई आपल्या घरात आलेली आहे, 9 दिवस वास करणार आहे, म्हणून आपलं घर सुद्धा सुशोभित झालेलं, सकारात्मक झालेलं, पवित्र झालेलं देवी आईला खूप प्रिय आहे। तिथंच देवी आई स्वच्छता, जिथं प्रसन्नता, सकारात्मकता असते, आनंद असतो, तिथंच देवी आई खूप प्रसन्न मनाने वास करत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते। म्हणून आवर्जून आंब्याची तोरणं आपल्या दाराला पहिल्याच दिवशी आवर्जून लावा। जरी तुम्ही दसऱ्याला लावाल पण पहिल्या दिवशी जरूर लावा। मग दसऱ्याच्या दिवशी पहिल्या दिवशी लावलेलं तोरण काढून विसर्जित करा, पुन्हा दसऱ्याला नवीन तोरण लावा, पण आवर्जून आंब्याची आणि झेंडूची तोरणं दाराला आणि जिथं घटस्थापना करत तिथं जरूर लावा। घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला विड्याची पानं लागणार आहे, आपण विड्याची पानं सुद्धा आणणार आहोत। देवी आईला विड्याची पानं सुद्धा खूप प्रसन्न करतात। आपण मंगल कलश भरू, देवी आईचे टाक स्थापन करू, सगळ्या गोष्टींना आपल्याला विड्याची पानं सुद्धा लागणार आहे। तुम्ही 11 पानं, 21 पानं जास्त लागत असतील, जास्त विड्याची चांगली पानं बघून धुवून घ्या घरी आल्यावर आणि स्वच्छ देवी आईला, म्हणजे तुम्ही मंगल कलश भरत असाल त्यात 5 पानं ठेवा, देवी आईच्या
मूर्ती स्थापन करत असाल, टाक स्थापन करत असाल तर आवर्जून 2-2 विड्याची पानं आवर्जून वापरा. पहिला आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो, देवांकडे आला पाहिजे अशा पद्धतीने त्यावर सुपारी, 1 रुपया आणि सुपारी ठेवून आधी गणपती बाप्पांची स्थापना करा. म्हणून विड्याची पानं सुद्धा पहिल्याच दिवशी आवर्जून आपल्याला खरेदी करायची आहे.